महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महामुलाखत. सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय थांबणार नाही. उद्धव ठाकरेंचा इशारा. 26 जुलैला ठाकरेंची महामुलाखत. मोर्चात कोणत्याही पक्षाचे राजकीय झेंडे नसतील, केवळ तिरंगा फडकणार. मोर्चात समाजकंटक शिरले तर फटकावणार. राज ठाकरेंचा इशारा. पोलीस विद्यार्थ्यांना धमक्या देतात. पोलीस ड्रग्ज सप्लायर झालेत का? पोलिसांच्या व्हिडिओवर राज ठाकरेंचा संताप. उद्धव ठाकरेंच्या काळात राज्यातील इतिहासातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा. मोर्चाची हाक देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. राहुल गांधींना विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही, त्यांनी पळपुटेपणा केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. आंदोलक विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार. दरवाजे खुले आहेत, कधीही चर्चेला या. जितेंद्र सिंह यांचं आवाहन. वंचितच्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून मोठा प्रतिसाद. पुणे नाशिकसह राज्यभरातील कानाकोपऱ्यातून वंचितच्या बंदला पाठिंबा. दादरमधील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवलं. जमावबंदी असल्यानं आंदोलन करण्यास नकार. आंदोलनाला नकार दिल्यानं मनसे आक्रमक. वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक. सुजात आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुंबईतील चेंबूरमध्ये सुजात आंबेडकर ताब्यात. आणि पुणे व्यावसायिक आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांना मोठा दिलासा. धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. अशाच एका कारवाई दरम्यान पोलिसांच्या वाहनात घडलेला एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकावल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे. सर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। हा व्हिडिओ बघून जरा धक्का बसला असेल ना. हे आहेत मुंबई पोलीस विभागातील एक कर्मचारी. आणि या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काढणारे आहेत मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेले काही तरुण आंदोलक. त्याचं झालं असं की बुधवारी मुंबईमध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी शिवाजी पार्क आणि चेंबूरमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई एकवटली होती. त्याच दरम्यान पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं. त्याचवेळी पोलीस व्हॅनमधील पोलीस आणि त्या आंदोलकांमधील एक संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर पुन्हा दिसला तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकीन असं वक्तव्य करताना हा पोलीस या व्हिडिओमध्ये दिसतोय. कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं नहीं नहीं, तो नहीं, फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं नहीं नहीं। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसाची बदली करण्यात आलेली आहे. या पोलिसाची चौकशी सुरू असून त्याला पदावरून बाजूला करण्यात आल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे. पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे. दरम्यान विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकार आणि पोलीस यंत्रणेवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी या व्हिडिओवरून चिंता व्यक्त केली आहे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी पोलीस विभागावर गंभीर आरोप केलेत. तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का.
म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? भाई हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात हे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही. हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे एक नाही दोन नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत. आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. न्यायासाठी लढा देणाऱ्या दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनासाठी मुंबईत केलेल्या या आंदोलनादरम्यान तरुणांना अशा प्रकारे भीती दाखवल्यानं पोलीस विभागाला पुन्हा टीकेचं धनी व्हायला लागले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू आता मैदानामध्ये उतरलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 26 जुलैला अर्थात रविवारी आंदोलनाची हाक दिली आहे. मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाहीये तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेलाय असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. रविवारी 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. रविवारी ठाकरे बंधूंचा हा मोर्चा निघणार आहे. शिवाजी पार्कमधनं मोर्चाला सुरुवात होईल आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे. तर तरुणांना घेऊन हा शक्ती प्रदर्शन मोर्चा निघणार आहे. सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं ठाकरे बंधू सिद्धिविनायकाच्या चरणी घालणार आहेत. 26 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्र मोर्चा आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही या संदर्भातली माहिती दिलेली आहे. शिवाजी पार्कवरून हा मोर्चा निघणार आहे. हा कुठल्याच पक्षाचा मोर्चा नसणार आहे. पक्षविरहित सर्वांनीच यामध्ये सहभागी व्हावं. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी देखील या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. तर शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा असणार आहे. 26 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्र मोर्चा असेल. यामध्ये काँग्रेस देखील सहभागी होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन राज आणि उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. 26 जुलैला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या मोर्चाच्या निमित्तानं दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि रविवारी हा शक्ती प्रदर्शन मोर्चा होणार आहे. आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत. हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काही त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर
सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत. तर 26 जुलै रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा सरकारविरोधी राग व्यक्त करण्यासाठी काढला जाणार आहे. त्यामुळं या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त तिरंगा असेल, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर या मोर्चात काँग्रेस देखील सहभागी होणार असून पवार आणि फडणवीसांना सहभागी व्हायचं असेल तर ते देखील सहभागी होऊ शकतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगी असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आत्ता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणाने या गोष्टी करू. जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही, तर नाही तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे. आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाही आहे. नाही आता आपण जे म्हणालात, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवारसाहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात. म्हणजे विरोधी कशाला? जे जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांचं स्वागत आहे, त्यांना आमचा हातात पाठिंबाही राहणार आहे. राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आम्ही उद्या त्या संदर्भामध्ये आमची संवाद आणि चर्चा होणार आहे. आणि त्या बैठकीतून महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आम्ही आमची भूमिका जी आहे ती आमच्या अलायन्स पार्टनरशी चर्चा करून ठरवू. घटना होण्याच्या आधीपासून काँग्रेस सातत्यानं जिल्हा स्तर असेल, राज्यात असेल, आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसचे आंदोलनं करत आहे, इतर जे आंदोलन होतात आहेत त्यामध्ये आमचा सहभाग राहील. तर ठाकरेंच्या काळात सर्वात मोठा टीईटीचा घोटाळा झाला. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. मोदी सरकारच्या काळामध्ये शैक्षणिक बजेट जास्त आहे, नीटची फेरपरीक्षा विना अडचण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले. त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला. आम्ही तर TETच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली. त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा. भाजपनं बाहेरचे गुंड आणून मारहाण केली. CJPच्या अभिजित दिपकेंनी गंभीर आरोप केलाय. लाठीचार्जच्या विरोधात CJP कोर्टामध्ये जाणार असल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलंय. दरम्यान चर्चेसाठी सरकारला जंतर मंतरवर यावं लागणार आहे. सरकारनं 5 तासात केवळ 10 मिनिटच चर्चा केल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलं. इथं उत्मात करता पोलीस त्यांना काही करत नाही. 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत. ते 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत. पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगडफेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत. तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे. पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात.
मागच्या सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी, पण सरकारने 5 तास बसून ठेवलं. 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले. तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे. आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर ही सरकारच्या घरी होणार नाही, आता ती जंतर मंतर. आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामधल्या ट्विटर वॉर संदर्भात. पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार असून तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सोडणार नाही असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं. तर देशातील युवकांचं तुम्हीच नुकसान केलंय असा पलटवार राहुल गांधी यांनी ट्विट करत केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला राहुल गांधी यांनी जशास तसं उत्तर दिलेलं आहे. देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य हे केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. देशातील तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीही नाही. प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवण्यास आणि तिचा विध्वंस करण्यास केवळ परवानगीच दिली नाही तर प्रोत्साहन दिलं. त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिलं. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. विद्यार्थ्यांची माफी मागा. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा. पुढची बातमी. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे. रात्रीपासून नाशकात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गंगापूर धरणातून 12,600 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 12,600 क्युसेकने गंगापूर धरणातून हा विसर्ग सध्या सुरू आहे. गोदावरीमधील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे. आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत फोन थेट जोडले गेलेले आहेत. योगेश, नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याचं आपण पाहतोय. रात्रीपासूनच खरं तर नाशिक आणि संपूर्ण परिसरात हा मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्याची काय परिस्थिती आहे? गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. गंगापूर धरण हे जवळजवळ 97% भरलं होतं आणि त्यामुळे पाणी सोडणं हे आता अतिआवश्यक झालं आहे. आणि त्यामुळे आपण बघू शकतो की रामकुंडावर बहुतांशी जी मंदिरं आहेत ती मंदिरं पाण्याखाली बुडालेली आपल्याला दिसून येत आहेत. गांधी ज्योतच्या परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे. आणि जर दुतोंड्या मारुती जो पुराचा निदर्शक म्हटला जातो तो निदर्शक जर आपण बघितला तर त्यांच्या डोक्यापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे. मुकुट जो आहे तो फक्त केवळ आता शिल्लक आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे थोड्याच वेळात हा विसर्ग जो करण्यात आलेला आहे 12,600 क्युसेक्स वेगाचा हा या ठिकाणी पोहोचेल आणि जो उरलेला मारुती आहे तो सुद्धा पाण्यात बुडेल अशी परिस्थिती आहे. समोरचा पूल जर आपण बघितला तो पूल सुद्धा या ठिकाणी पाण्यात गेलेला आहे. एक पूल पाण्यात गेला आहे. त्यानंतरचा जो पूल आहे तो गाडगे महाराज पूल तो सुद्धा त्याला पाणी लागू शकतं अशी परिस्थिती आहे. 19,000 क्युसेक्स वेगानं पाणी जे असेल ते होळकर पुलावर येईल. आजूबाजूला सुद्धा शहरामध्ये पाऊस असल्यामुळे ते पाणी हे वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे सराफ बाजार, नदीकाठचे जे काही बाजारपेठा आहेत या सर्व बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्या संपूर्ण सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक पुलाजवळ पोलीस यंत्रणा, महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. आणि कुणीही नदीकाठी जाऊ नये किंवा नदीकाठच्या बाजारपेठेत जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर रात्री म्हणजे कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून विसर्ग हा उशिरा सोडण्यात आलेला आहे. हा विसर्ग अजून वाढवण्यात येईल आणि त्यानंतर जवळजवळ जर आपण बघितलं तर गाडगे महाराज पूल सुद्धा पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे. निश्चितच त्यामुळं या संपूर्ण परिस्थितीवर आपलं देखील लक्ष असेलच. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी. तर नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्र आणि पुलावरून जाऊ नका असं देखील आवाहन करण्यात आलं. प्रशासकीय यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सन्माननीय महापौर मॅडम असतील, आदरणीय पोलीस आयुक्त महोदय असतील, विभागीय आयुक्त सर असतील, तर सर्वांनी विनंती केली आहे त्या भागमध्ये जो भाग फ्लड प्रोन एरियामध्ये येतो गोदावरीचे पात्रामध्ये आणि काही जो छोटे नदी आणि नाले आहेत त्याचे परिसरमध्ये की आपण ताबडतोब तिथून इव्हॅक्युएट व्हा आणि ज्यापर्यंत धोका टळत नाही त्यापर्यंत आपण तिथून बाहेर राहावं. कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तींचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून आपण विशेष दक्षता घेतोय. तर गोदावरीमध्ये अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वाचवलेला आहे. रात्रीपासून पुरामध्ये हा व्यक्ती अडकलेला होता. शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यातून त्या व्यक्तीची
सुटका करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशामध्येच गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र या व्यक्तीला आता सुखरूपरित्या वाचवण्यात यश आलेलं आहे. त्यांनी मला काढलं वाचवलं. तर काय झालं होतं नेमकं सांगा. संध्याकाळी हे संध्याकाळी कपडे बदलण्यासाठी तिथे गेले होते. तर अचानक पाणी वाढलं म्हणजे यांना इकडे यायला चान्सेस होत नव्हता. मग त्यांनी इथले ते 2 जण होते. एका जणांना काढलं सांगा जीवरक्षकांनी. नंतर मला कळलं की वयस्कर माणूस आहे यांना, तर यांना काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केला दोरच्या साईडने. पण पाण्याची पातळी अचानक वाढल्या कारणामुळे आम्हाला बोट टाकून आणि स्थानिक जे जीवरक्षक आणि अग्निशमन दलांनी रिस्क घेऊन ती बोट त्या दोरच्या साहाय्याने बांधून ते वस्त्रालयाची तिथं नेली. तिथे त्यांना बोटमध्ये व्यवस्थित टाकून त्यांचा लाईफ रिंग लावून व लाईफ जॅकेट लागून त्यांना व्यवस्थित बोट रेस्क्यू करून आम्ही किनारा ह्या साईड त्या साईडून ह्या किनारा आणला. त्र्यंबकेश्वरमध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळी वाऱ्यामुळे एका घराचे पत्रे उडून थेट भाविकाच्या अंगावर कोसळले. यात 3 भाविक जखमी झाले. रात्री 8च्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. यातील किरकोळ जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमीला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तर नाशिकच्या कळवण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुनद आणि चणकापूर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे कार अडकलेली आहे. पाथर्डी परिसरात ही कार अडकल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. पाथर्डी परिसरात पाण्यामध्ये ही कार अडकल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झाल्यानं 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. निफाड सिन्नर राज्यमार्ग वाहतुकीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक शहर असेल परिसर या ठिकाणी सततची संततधार आणि कधी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरण साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं आता धरणांमधून विसर्ग सुरू केला आहे. गंगापूर धरण असेल, यानंतर नांदूर मधमेश्वर धरण असेल. नांदूर मधमेश्वर धरणातून हळूहळू हा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 55,775 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं नांदूर मधमेश्वर धरणाच्या परिसरातून जो सिन्नर निफाड महामार्ग आहे, राज्यमार्ग आहे, तो जातोय. तो सध्या सकाळी 8 वाजेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, कारण की गुडघाभर पाणी या महामार्गावर आहे आणि प्रशासनानं सतर्कता म्हणून या ठिकाणची वाहतूक, दोन्ही बाजूची वाहतूक खरं तर बंद केलेली आहे. आणि या ठिकाणी पाणी हे आणखी वाढत असल्यामुळं जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत वाहनं वाहतुकीसाठी बंद असणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तसा गोदावरी नदी काठची जी गावं आहेत त्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय. त्यामुळं या ठिकाणी या पुलावरनं वाहतूक करू नये, वाहतूक बंद ठेवावी असे आदेश प्रशासनाने दिले. मात्र नागरिकांची आता गर्दी देखील होते, वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात हा मार्ग आता किती वेळ बंद राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड, नाशिक. तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पूरग्रस्त भागातल्या 891 नागरिकांनी स्थलांतर केलंय. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तत्काळ पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे 891 नागरिकांना स्थलांतर करावं लागलेलं आहे. पूरस्थितीवर सातत्याने लक्ष असल्याचं सरकारच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. तर गुजरातच्या वलसाडमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, वाहनं देखील पाण्याखाली गेलेली आहेत.
वलसाड भागात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. तर घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. वाहनं देखील पाण्याखाली गेल्याची हे दृश्य आपण पाहतोय. इमारतीच्या खाली पार्क केलेल्या या सगळ्या गाड्या आपण पाहतोय. ही संपूर्ण वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत. तर अनेकांच्या घरामध्ये देखील हे पाणी शिरलेलं आहे. घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आल्याचं आपल्याला दिसतंय. एक महत्त्वाची बातमी आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मेदांता रुग्णालयातल्या डॉक्टरांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. संमतीनुसार उपचार सुरू असल्याचं देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. वांगचुक यांच्यावर मेदांता रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या एका पथकाकडून हे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी या संदर्भातली अधिकृत माहिती दिली आहे. काफी मांसपेशियां कम महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH